अगदीच 8-10 दिवसावर आली आहे ती नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेला बनवला जातो नारळी भात. चला तर आज आपण पाहूयात रेसिपी. कुकरमध्ये अगदीच 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नारळी भात बनवून तयार होतो. खायला देखील अतिशय स्वादिष्ट आहे. प्रथम आपण ओल्या नारळाचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे बाहेरचे आवरण काढू शकता. 1.5 वाटी बासमती राईस मी इथे घेतलेला आहे. आधी धुवून ठेवूया याला. नारळी भातासाठी आपल्याला लागणार आहे तो 1 वाटी ओल्या नारळाचा कीस, गूळ आणि मी इथे वेलची पूड आधीच करून ठेवलेली आहे. काजू, किशमिश, बदाम देखील लागणार आहे. आता कुकरमध्ये तूप टाकून आपण गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दालचिनी, लवंग आणि 2 वेलच्या मी यात टाकलेल्या आहेत. आता आपण यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि किशमिश. या तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला बासमती राईस धुतलेला यामध्ये टाकून तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे सगळं आपल्याला मंद आचेवर परतायचं आहे. गॅस मोठा नकोय यासाठी. आता 1 मिनिटाने आपण यामध्ये नारळाचा कीस टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. यानंतर आपण यामध्ये 1 वाटी गूळ टाकणार आहोत आणि हे मिश्रण देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. येथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. मी येथे 1.5 वाटी तांदूळाला 3 वाटी पाणी टाकणार आहे. थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे आपला खोबऱ्याचा कीस त्याला जो लागलेला आहे तो निघून जाईल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घेणार आहोत आपण. आता नारळी भाताला छान कलर येण्यासाठी मी येथे लेमन येलो कलरचा फूड कलर घेतलेला आहे. हा कलर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला येथे 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला नारळी भात तयार आहे. अतिशय मोकळा देखील झालेला आहे बासमती राईस यूज केल्यामुळे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर, हॅपी कुकिंग.